नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. सकाळची सुरुवात आणि घरातली कामं हे तर इक्वेशन सगळीकडे सारखंच असतं. सकाळी मुलीला पाठवलं शाळेमध्ये, तिला दिली होती डब्याला रवा इडली. त्याच बॅटरचं मी सुद्धा आमच्या नाश्त्यासाठी रवा इडली लावून म्हणजे वाफायला लावून दिलेली आहे. तोपर्यंत काय करू? तर मला झाडायचं बाकी होतं आज, तर म्हटलं चला झाडून घेऊयात तोपर्यंत. कारण जोपर्यंत घर झाडत नाही तोपर्यंत स्वच्छ कुठे वाटतंय, म्हणून मग मी इथे डायनिंग एरिया आणि किचनला झाडू मारते आणि नंतर मग पुसून घेईल. तर हा हार्ड फ्लोर रोज नाही पुसत मी, आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा पुसते. आणि जे कार्पेट जे असतं ते व्हॅक्युम करते. कार्पेट व्हॅक्युम तर ऑलमोस्ट रोजच करावं लागतं, कारण मुलं खातात वगैरे काही पडतं. त्यानंतर ट्रॅश ठेवत आहे. रिसायकल ट्रॅश आणि फूड ट्रॅश असे 2 वेगवेगळे बॅगमध्ये बांधले आणि ते त्या ट्रॅश कॅनमध्ये टाकत आहे. त्यानंतर फ्रेश झाली आणि किचनमध्ये आली. मस्तपैकी रवा इडली बनवून तयार झालेली आहे. हा माझं इडलीचं जे पात्र आहे ते छोट्या-छोट्याच इडल्यांचं आहे. म्हणजे खूप मोठी अशी इडलीचं खोलगट नाही. त्यामुळे मिनी इडली नाही, पण साधारण मीडियम साइजची इडली होते. तर याच्या आधीचा जो स्टँड म्हणजे लावला होता मी, तो इडली मुलाला दिली होती. पण त्याला अजून पाहिजे होती आणि त्याला अजिबात धीर नव्हता. त्यामुळे मग एकदमच गरम वाफ पण जात नव्हती, तर मला ती इडली म्हणजे काढावी लागली. नाहीतर मग थोडीशी वाफ गेल्यावर इडली खूप चांगली निघते इडली पात्रातून. पण असो, काही हरकत नाही. मग म्हटलं चला मी पण खाऊन घेते, कारण आज मला करायचं होतं थोडंसं किचनच्या एका भागाचं, एका शेल्फचं क्लीनिंग. म्हणून मग मस्तपैकी मी नाश्ता करणार आहे. आणि जेव्हा आपण वजन कंट्रोल करायचं असतं, तेव्हा थोडंसं पोर्शन कंट्रोल हा झालाच पाहिजे. म्हणून मग इथे 4 छोट्या इडल्या घेतलेल्या आहेत मी. एकदम मस्त स्पॉन्जी इडली झालेली आहे, हलकी-फुलकी. तर ग्रीन चटणीसोबत मी इथे मस्तपैकी नाश्ता करून घेते, कारण नाश्ता करायची सवय मला आहे आणि जोपर्यंत मी नाश्ता करत नाही, तोपर्यंत काही माझं काम बाकीचं होत नाही. तर इथे मुलाला सुद्धा छान इडल्या दिल्या, चटणी दिली आणि मग त्याचं म्हणणं मला तिकडे बसून खायचंय. मग तो बाहेरच्या खोलीमध्ये गेलेला आहे आणि आता इथे मी शांतपणे बसून नाश्ता करणार आहे. एक घास जास्तीत जास्त वेळात चावायचा. त्यामुळे मग एक घास खाल्ल्यावर मी हात खाली करते, प्लेटपासून दूर करते, म्हणजे लगेचच दुसरा घास तोंडात जात नाही आणि आपण झटपट खात नाही. वजन कमी करण्यासाठी स्लो ईटिंग मला खूप उपयोगाचं ठरतंय. तर आज मला करायची आहे एक किचनची जी व्हर्टिकल ट्रॉली आहे ती मला क्लीन करायची आहे. शेल्फ, ट्रॉली जे काही आहेत म्हणतात त्याला ते. शनिवार, रविवार जेव्हा होता तेव्हा मी बाकीचं किचनचे शेल्फ वगैरे सगळ्या क्लीन केलेल्या आहे, कबर्ड्स वगैरे. पण आता हा भाग राहिलेला आहे. दिसायला ही ट्रॉली लहान आहे, म्हणजे विड्थला पण जास्त नाहीये, कमीच आहे. पण भरपूर सामान बसतं त्यामध्ये, कारण मी डब्बे पण तसेच घेतलेले आहेत. पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते. आणि फ्रीजच्या बाजूला आपली बरीच एक स्पेस असते रिकामी. जर प्रॉपर फ्रीजला व्हेंटिलेशनला जागा असेल, तर अजून मग पण जागा उरलेली असेल, तर तिथे अशा प्रकारची छोटी ट्रॉली आपण करू शकतो. त्यामुळे स्पेस पण तिथली युटिलाइज होते आणि आपलं सामान पण बसतं. कारण किचनमध्ये किती पण शेल्फ असतील, किती पण जागा असेल, तरी सुद्धा ती आपल्याला कमीच पडते. आणि जेव्हा ह्या घरामध्ये आली तेव्हा जेव्हा मी बघितली ओपन करून काय आहे इथे जेव्हा बघितलं तेव्हा असं रॅक दिसली, तर इतकं मला मस्त वाटलं की चला इथे माझे डबे बसतील. तर मी सर्वात आधी सगळे डबे खाली काढून घेतले आणि पहिल्यांदा फक्त ड्राय टिश्यू पेपरने वाईप आउट करून घेते, कारण अ, कधीतरी आपलं काहीतरी धान्य म्हणा, काढताना म्हणा पडलेलंच असतं, तर ते थोडंसं मी झटकून घेत आहे आणि त्यानंतर डिश वॉशिंग लिक्विड जे असतं त्याने मी क्लीन करेल. तर तर प्रत्येक शेल्फ मी स्क्रबने क्लीन करून घेत आहे. अगदी खूप रफ स्क्रबर नाही आहे. सॉफ्टच आता वापरून खूप जुनं झालंय त्यामुळे सॉफ्टच आहे. तर सगळी मी शेल्फ पुसून घेतलेली आहे. त्यानंतर ड्राय क्लॉथने सुद्धा पुसली, म्हणजे मग पटकन वाळतं. बाहेरचं पण पुसून घेते आणि हँडल व्यवस्थित पुसावे लागतात, कारण आपले बरेच हात लागत असतात त्याला उष्टे वगैरे. तर सर्वात आधी मी विचार केला होता, की फक्त हे डब्बे आहे ते बाहेरूनच पुसून घेते. पण काही डब्बे असे झाले होते, की ते नुसते पुसण्याने होणार नव्हते. ते घासावेच लागणार होते. मग मी काय केलं, की सगळेच घासून घेऊ म्हटलं.
म्हणून मग त्यातलं सामान काढते. हे आईने दिले होते मठा मुगाचे वडे, एकदम छान बारीक पातळ आहेत आणि चवीला एकदम छान लागतात. तर इकडे बरेचसे मी डब्बे काढलेले आहेत, रिकामे केलेले आहेत. फक्त 1-2 जे पिठाचे होते, जसं ज्वारीचं पीठ आणि बेसन, ते जसं रिकामं होईल तसं मी क्लीन करेल. तर सर्वात आधी जे मी नुसते पुसून ठेवलेले आहेत डब्बे, ते ठेवून देते रॅकवर आणि बाकीचे घासायला घेते. तर हे जे प्लास्टिकचे डब्बे आहेत ना, ते एकतर निमुळते आहेत, उंच आहेत असे आणि 3 साइजचा सेट होता हा. हा जो तुम्ही बघताय तो हायर साइज म्हणजे मोठी साइज, त्यापेक्षा लहान आणि सर्वात छोटी आणि अजून त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी छोटे-छोटे टिफिन मिळाले होते. ह्या डब्यांचा जरा चांगला उपयोग होतो मला, कारण ही तुम्ही रॅक बघितली ती खूप साईजला लहान आहे. त्यानुसारच मी हे डब्बे ऑर्डर केले होते आणि प्लास्टिकची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि व्यवस्थित धान्य बसतं. जसं 1 किलोचं मुगाचं पॅकेट असेल तर तो त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतं ते आणि घासायला सुद्धा चांगले आहेत. प्लस त्याचे जे झाकण आहे, लीड आहेत, ते कोणत्या पण डब्याला लागतं. लहान साईज, मोठ्या साईज सगळ्याला लागतात. त्यामुळे असं काही नाही, की अरे ह्या डब्याचं झाकण कुठे गेलं मग ते शोधा. असं काही नाही. कोणतं पण झाकण कोणत्या पण डब्याला लागतं आणि एअर टाईट कंटेनर्स आहेत ते. त्यामुळे काही त्याच्यामध्ये ठेवलं तर खराब होत नाही किंवा कधी मी टिफिनला दिला, याच्यातला छोटा डब्बा आहे. तो जर टिफिनला दिला तर त्याच्यातून काही असं सांडत वगैरे सुद्धा नाही. त्यामुळे हे डब्बे तर मला आवडलेले आहेत. तर मी स्वच्छ धुवून घेते. तर मध्ये-मध्ये असं मुलगा इथे येतोय, त्याला असं मस्त वाटतंय, की मम्माने काय पसारा काढलेला आहे इथे, हे काय, ते काय? मग त्याला परत मला उचलून हॉलमध्ये ठेवावं लागत होतं, कारण तो एकत्र करायला बघत होता सगळं जे मी काही काढून ठेवलेलं आहे डब्यांमधलं त्या गोष्टी. तर मस्तपैकी भांडे माझे क्लीन झालेले आहेत डब्बे. तर पुसताना मी काय करते, ते एअर ड्राय तर होणारच आहे, ठेवणारच आहे मी सुकवायला. पण हे जे झाकण असतात, झाकणाची जी रिंग असते आतली एअर टाईट, जिच्यामुळे पॅक होतो डब्बा, तर त्यामध्ये बरंचसं ना पाणी अटकतं. त्यामुळे ते झटकून टिश्यू पेपरने पुसून मग मी वाळवायला ठेवते. म्हणजे लवकर वाळतात, आपला वेळ वाचतो. तर रात्री सगळे जेवण वगैरे झाले. त्यानंतर म्हटलं चला आता डब्बे भरूयात आणि मुलगी म्हटली, "मम्मा मी तुला हेल्प करते." तर तिला म्हटलं, "मी डब्बे भरते, तू एका साईडला ठेव आणि नंतर मला एक-एक करून दे." तर छोट्या-छोट्या कामांमध्ये जर मुलांना इन्व्हॉल्व केलं तर त्यांना समजतं सुद्धा घरातली कामं कशी असतात, काय असतात आणि त्यांना एक सवय लागते आणि प्लस टीव्हीपासून, स्क्रीनपासून थोडेसे ते दूर राहतात. तर इथे झटपट मी सगळे डबे भरून घेत आहे. तिने मला एक-एक डबा आणून दिला आणि मी रॅकमध्ये ठेवत आहे. तर अशी झाली मस्तपैकी माझी ह्या रॅकची क्लीनिंग ट्रॉलीची. तर सर्वात वरच्या शेल्फमध्ये मी ठेवलेले आहेत पिठाचे डब्बे. जे बेसन, ज्वारीचं पीठ, नागलीचं पीठ वगैरे अशा गोष्टी लागतात त्या. त्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यांमध्ये छोले, मटकी, मूग असेल, गूळ हे सर्व ठेवलेलं आहे. त्याच्या खालच्या ह्याच्यात ज्या काही डाळी लागतात त्या ठेवलेल्या आहेत मी. आता इथे तुम्हाला कमी दिसत असतील डाळी, पण आता किराणा संपत आलेला आहे. रिस्टॉक मी करेलच. रिस्टॉक करण्याच्या आधी हे क्लीन केलेलंच बरं. तर ह्या शेल्फमध्ये शेंगदाणे, तीळ, खोबरे, वडे म्हणजे जे काही आपलं उरलेलं म्हणजे गोष्टी असतात त्या ठेवलेल्या आहे आणि सर्वात खालच्या कप्प्यामध्ये इडली रवा, अ, साधा रवा असं सगळं ठेवलेलं आहे. आता हे पाउचेस का ठेवलेले आहेत? कारण जे ग्लासचे कंटेनर आहे ते वाळायचे होते म्हणून मग असं ठेवलेलं आहे. त्या बरण्या सुकल्या की त्यामध्ये मग मी हे फिल करून घेईन. तर अशा प्रकारे ही पूर्ण माझी ट्रॉली क्लीन झालेली आहे. ह्याचबरोबर आजचा व्हिडिओ पण मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ